आपण जर पाहिलं तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती आता खालवलेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाच विद्यार्थी जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि बाकी 4 विद्यार्थ्यांना आज सकाळी कालपासून हॉस्पिटलमध्ये जे आहे त्यांना उपचारासाठी नेलेलं आहे। आता या ठिकाणी जर पाहिलं तर राजाराम राहुल याची प्रकृती जी आहे ती पूर्ण खालावलेली आहे। प्रकृती खालावली आहे, 14वा दिवस आहे, बैठक तिकडे सुरू आहे। प्रश्न मार्गी लागेल वाटतं? नक्कीच लागलाच पाहिजे, कारण आता जर बघितलं आपण तर आताच एका मुलीची सुद्धा प्रकृती खालवली, आता दोघांना पण हॉस्पिटलाइज करायची वेळ आलेली आहे। सरकारला विनंती शेवटची असणार आहे की तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढा। आता जे शिष्टमंडळ गेले त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करा आणि जे काही निर्णय होतील ते निर्णय आजच्या आजच मान्य झाले पाहिजेत। नाही झाले तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला खूप मागामध्ये वजन कमी होत चाललंय, वजन कमी होत चाललंय मॅडम। ते शुगर कमी झाली आणि बीपी पण कमी झालेलं आहे। शुगर ठिकाणी डॉक्टर आहेत, शुगर कमी झाली आहे, बीपी कमी झालाय, काय सगळ्या मागण्यात प्रकृती खराब होत चालली यांची विद्यार्थ्यांची काय? शासन अजून आमची दखल घेत नाही। आज 14वा दिवस आहे। ह्या आमचे दादाताई बसलेत, त्यांची हालत खूप खालावत चाललेली आहे। त्यांनी लवकरात लवकर आमची दखल घेऊन आमच्या ज्या काही सगळ्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, एवढंच मी शासनाला सांगू इच्छिते। आता जर बघितलं तर सकाळी मुलीची प्रकृती जी ती खालावलेली होती, आता दोघांची प्रकृती खालावत चालली आहे, काय सरकारला सांग? आजचा तर 14वा दिवस आहे आणि आज देखील प्रशासन दखल घेत नाहीये। तर काय आहे म्हणजे प्रशासनाला काय म्हणजे आमचं काय काळजी वगैरे आहे का नाही? आमचे एक ताई सकाळी हॉस्पिटलला गेले, तिची प्रकृती तर खूप गंभीर होती आणि ती एक दिवस झाल्यानंतर ते सोडलं जातं आणि हे दादा त्यांची सुद्धा प्रकृती आता बिघडलेली आहे का? कोण दखल घेणार आहे यांना जर कमी वाईट म्हणजे कमी जास्त झालं तर? यांचं मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, पुण्यात चर्चा पण सुरू आहे, त्यांनी इकडे ना अपेक्षित होतं। हो, खरंच अपेक्षित होतं, कारण की इथे जे उपोषणाला बसले ते विद्यार्थी त्यांना भेटण्याची गरज होती, कारण की आमचे विद्यार्थी 14 दिवस जर इथे झाले इथे बसले तर त्यांना इथे का येता आलं नाही? म्हणजे त्यांना येण्याची खूप गरज आहे, इथे आमच्या विद्यार्थ्यांना भेटण्याची गरज आहे सक्त। नक्की 14 दिवस झाले ते या ठिकाणी उपोषण सुरू आहे, त्यांनी येणं अपेक्षित होतं। नक्कीच येणं अपेक्षित आहे। शिष्टमंडळ चर्चेला गेलंय, परंतु आज जो काही सगळी विद्यार्थ्यांची खालवते, नक्कीच त्यांनी त्यांना देखील अपेक्षित आहे। चर्चा होईल, चर्चेतून मार्ग निघावा हा देखील आमची इच्छा आहे, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांशी येणं आणि संवाद साधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काय इशारा असणार आहे? काय इशारा आहे सरकारला? तुम्ही काही जर कमी जास्त झालं ना तर याची दखल प्रशासनाला खूप मोजावी लागणार आहे, कारण की आमचे भाऊ बहीण रोज हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्यांचं काहीच नाही, कोणी इथे प्रशासकीय अधिकारी कोणी येत नाही। इथं आले तर अजून ते इथपर्यंत पोहोचले नाही। 14 दिवस झाले तरी त्यांना काहीच नाही। आमच्या विद्यार्थ्यांचं त्यांना मेलं तरी काही फरक पडणार आहे का नाही? पण जर आमच्या विद्यार्थ्यांना काही जर कमी जास्त झालं तर याची किंमत खूप मोजायला लागणार प्रशासकीय अधिकाऱ्यांना।